हॅलो नमस्कार. आपण नवरी मिळे हिटलरला 13 सप्टेंबरच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. गणपतीची प्राणप्रतिष्ठा चालू असते एजेंटच्या हस्ते आणि एजे पूजा करत असतात आणि इकडे लीला उकडीचे मोदक करत असते, पण तिला माहीत नसतात कसे करतात ते. आणि दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी फक्त मज्जा बघत असतात तिची, ती कशी करते म्हणून तिला काहीही सजेशनही देत नाहीत, असं कर तसं कर वगैरे. आणि तिची फक्त मजा बघत राहतात आणि म्हणतात कर, तुला जेव्हा करायचे त्यावेळेस कर, आम्ही जातो, आजीने आवाज देऊ दे आणि मग सांगतो आम्हाला काय सांगायचं ते, असं म्हणून दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी तिथून निघून येतात. आणि इकडे पूर्ण पूजा झालेली असते आणि मग ब्राह्मण बोलतात की आता फक्त प्रसादाची वाट पाहायची आहे. प्रसाद झाला की देवाची प्राणप्रतिष्ठाची जी पूजा असते ते पूर्ण झालेली आहे. आणि मग आजी म्हणतात थांबा, मी जाऊन बघून येते. आणि हां, लीलाने तुटके मुटके मोदक केले तरीही चालतील, काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि आमच्या देवाला चालतात तुटके मुटके मोदक. मग तेवढ्यात एजे बोलतात नको, मी जातो म्हणून. आणि एजे तिथून जातात आणि एजे गेल्यानंतर लीलाची अवस्था बघून तिला म्हणतात की थांब मी करतो. आणि लीलाने ऑलरेडी देवाकडे म्हटलेलं असतं की देवा काहीतरी कर, कारण मोदक तर करायचे आहे. दुर्गा मॅडमचा चॅलेंजही घेतलेला आहे आणि तोंडावर पडायला नको. आणि तेवढं तिथे एजे येतात आणि एजे उकडीचे मोदक छान करतात आणि ती प्लेट घेऊन देवाकडे जातात आणि मग देवाला मोदक वगैरे ठेवतात. आणि मग तिथे आरती सुरू होते. आरती झाल्यानंतर मग एजे सगळ्यांना आरतीचं हे करायला लावतात. आणि त्यानंतर मग लीला तिथे धूप लावायचा प्रयत्न करत असते, पण ते धूप न लावता ती लावते काहीतरी लावते आणि त्याचं ते लावलं की साप सारखं झालेलं असं झाल्यासारखं झालेलं असतं. आणि मग त्याचा धूर सगळ्या घरात पसरतो आणि खूप जास्त जोरातही आग लागल्यासारखे होते, कारण ते भरपूर जळत असतं लांबपर्यंत. आणि मग हे पाहून एजेला खूप जास्त राग येतो आणि एजे म्हणतात तू बावळट आहे का लीला, तुला कळत नाही आहे का, तुला अक्कल नाही आहे का, अशी का करते तू. आणि ती म्हणते मला असं वाटलं की ही धूपच आहे म्हणून मी ह्या डब्बीतल्या गोळ्या घेतल्या आणि लावल्या. तर एजे म्हणतात तुला धूप आणि याच्यामधला फरक नाही कळत आहे का. ती बोलते की गरिबांचं धूप वेगळं आणि श्रीमंताचं धूप वेगळं असेल म्हणून मी हे करत होते, असं बोलते. आणि मग ते बोलतात की आईला खूप जास्त त्रास होतो, हे तुला लीला माहीत नाही आहे का, असं का वागते आहे. आणि मग देवाला म्हणतात की देवा हिला थोडीशी तरी बुद्धी दे आणि अक्कलही दे चांगल्या वागण्याची. आणि मग तिथून रागारागात निघून जातात. आणि ह्या सगळ्या सुना तर तिला ओरडल्यामुळे खुशच झालेल्या असतात. इकडे सीन चेंज झालेला असतो. सगळेच लीलाच्या घरचे म्हणजे आई बाबा, रेवती आणि बटर जेवण करण्यासाठी बसलेले असतात. आणि मोदक पाहून लीलाच्या बाबांना लीलाची खूप जास्त आठवण येते. डोळ्यातून पाणी येतं आणि मग हे बघून कालिंदी म्हणते रडा रडा, अजून रडा, चांगला सण मुहूर्त आहे आणि तुमचं काय रडापडी चालू आहे, एक तर सणाच्या दिवशी तरी रडू नये माणसाने, असं बोलते. तर ते बोलतात मला ना लीलाची आठवण येते. हां खरं आठवण करा, अजून करा. मग ते तिला आठवण आहे का, तिला आहेत का आई वडील, बहीण आहे, हे तिला माहीत आहे का. एखाद्याने मला फोन केला असता की आई आमच्या घरी गणपती बसवणार आहे, देशील का, मी छान नट्टापट्टा करून गेले असते, 4 दागिने तिच्याकडून मागून घातले असते आणि छान मिरवले असते घरामध्ये. तर तिला काही घेणं देणंच नाही आहे आपलं आणि तुम्हाला बरी आठवण येते. आणि मग रेवती म्हणते हो ताईला खूप जास्त मोदक आवडायचे ना, आमची तर कॉम्पिटिशन व्हायची की खूप कोण जास्त मोदक खात आहे म्हणून. आणि मग लगेचच कालिंदी बोलते बटर तुलाही येत असेल ना लीलाताईची आठवण, रड रड मेल्या, रड थोडंसं तरी रड. म्हणते काय तुम्ही सगळेजण निव्वळ येड्यासारखं करत आहात आणि तिला अजिबात आपली आठवण नाही आणि तुम्ही बसा तिच्या आठवणीत रडत हे करत, करा पटपट जेवणं म्हणते. आणि मग ते जेवणं करायला सुरू करतात. येथे सीन चेंज झालेला असतो. लीला रूममध्ये गेलेली असते आणि म्हणत असते की अंतराताई मी खरंच खूप चांगली आहे, माझ्याकडून ते चुकून झालं, मला नव्हतं करायचं, मला चांगलंच वागायचं होतं, पण ते झालं चुकून माझ्याकडून, काय करू, तुम्ही पण अशाच परफेक्ट होतात का जसे एजे आहेत तसे. आणि मग एजंटकडे जाते, म्हणजे एजंटच्या फोटोंकडे, आणि म्हणते आता का बसलाय तुम्ही, या ना, का बोला धरून बसलात, माझी चूक झाली हे मला मान्य आहे, तुम्ही असा बोला धरू नका ना माझ्याशी. इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.